अमरावती लोकसभा लढवण्याचा ठाम निर्धार केलेल्या बच्चू कडू यांनी थेट नवनीत राणा यांना एक ऑफर दिली आहे। राणा यांनी प्रहारकडून अमरावती लोकसभा लढवावी, अन्यथा जागा आम्हाला सोडावी असं बच्चू कडू यांनी जाहीर सांगून टाकलं। त्यामुळे बच्चू भाऊंची ही ऑफर कडू आहे की गोड, पाहूयात या रिपोर्टमधून। नवनीत राणांनी प्रहारकडून निवडणूक लढवावी असं म्हणा, त्यांनी स्वाभिमानीतून लढावं। बच्चू कडू यांच्या ऑफरनं अनेकांना धक्का। कडूंनी युती धर्म पाळावा, रवी राणांनी ठणकावलं। बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य महायुतीचे घटक असले तरी त्यांच्यामधून विस्तवही जात नाही अशी परिस्थिती आहे। असं असलं तरी बच्चू कडू यांनी रवी राणांना थेट आपल्या पक्षाकडून लोकसभा लढवण्याची ऑफर दिली आहे। त्यामुळे अनेकांना धक्का बसलाय। आमच्या पक्षातून लढा किंवा जागा आम्हाला सोडा असा निर्वाणीचा पर्याय कडू यांनी राणांसमोर ठेवलाय। इतकंच नाही तर राणांनी आपल्या प्रहार पक्षासोबत युती करण्याचा सल्लाही कडू यांनी दिलाय। सध्या पण तो तिथल्या खासदार जे आहेत त्या नवनीत राणा त्यांनी आमच्याकडून लढावं, ते लढतील। तो त्यांचा प्रश्न नाही, तर मतदारसंघ आम्हाला द्या। तुम्ही ऑफर देताय, मग काय हरकत आहे? माझं असं म्हणणं, त्यांनी स्वाभिमानीतून लढावं, प्रहार स्वाभिमान युतीनं लढावं। तर बच्चू कडू यांच्या या भूमिकेचा रवी राणा यांनी वेगळाच अर्थ काढलाय। कडू यांचा नवनीत राणा यांना पाठिंबा असल्याचं आपण समजतो असं रवी राणा यांनी म्हटलंय। तसंच बच्चू कडू यांना युती धर्माची आठवण करून देत रवी राणा यांनी त्यांना इशाराही दिलाय। आपला जर आपण युती धर्म पाळला तर आपण आपापल्या जागेवर मजबूत राहू शकतो। हे सगळ्यांनी घटक पक्षांनी, महाविकास आघाडीने खऱ्या अर्थानं हे महायुतीने समजायला पाहिजे। म्हणून आज बच्चू कडूंचा पाठिंबा नवनीत राणा राहील असं मी ग्राह्य पकडतो। तर त्यांनी पण ग्राह्य पकडायला पाहिजे की अचलपूरमध्ये त्यांनासुद्धा आमचा पाठिंबा राहील। तर आज जर खासदार नवनीत राणा खासदारकीसाठी उभे आहे, महाविकास आघाडीचे सगळे घटक काम करत आहे, एखादा घटक जर कुठे वाकडा चालत आहे त्याला सरळ करण्याचं सुद्धा यंत्रणा ह्या विधानसभेमध्ये आम्ही दाखवू। नवनीत राणा अमरावती लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात। 2019च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर राणा निवडून आल्या, पण त्यानंतर त्या भाजपासोबत गेल्या। 2024ची लोकसभा राणा यांच्यासाठी तितकीशी सोपी नाही। अमरावती लोकसभेची जागा राष्ट्रवादीच्या पदरातून जर काँग्रेस नेते आपल्या पदरात पाडून घेण्यात यशस्वी झाले तर नवनीत राणा यांना ही निवडणूक खूप अडचणीची जाऊ शकते। काँग्रेसकडून दर्यापूर विधानसभेचे विद्यमान आमदार बळवंत वानखेडे यांच्या नावाची शिफारस स्थानिक नेत्यांनी केली आहे। काँग्रेसच्या उमेदवाराला अमरावती जिल्ह्यात सगळ्याच पक्षाचे नेते पाठिंबा देतील अशी चर्चा देखील सुरू आहे। कारण आमदार रवी राणा यांचं अमरावती जिल्ह्यात बहुतांश नेत्यांशी वैर असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे सगळ्या पक्षाचे स्थानिक नेते येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत नवनीत राणा यांच्या विरोधात महत्त्वाची भूमिका पार पाडतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। इतकंच नव्हे तर यामध्ये भाजपाचा देखील एक गट असल्याचं म्हटलं जात आहे। एकीकडे राणांसमोर इतकी आव्हानं असताना बच्चू कडू यांनीही अमरावती लोकसभा लढवण्याचा निर्धार केलाय। आता नवनीत राणा यांना ऑफर दिली असली तरी कडू यांनी आपला दावा सोडलेला नाही। तर दुसरीकडे कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेऊन नवनीत राणा मैदानात आहेत। त्यामुळे 2024च्या निवडणुकीत कसा संघर्ष होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।